2 वर्षानंतर मराठा वादळ मुंबईमध्ये धडकणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 29 तारखेपासून मुंबईमध्ये मराठ्यांचं आंदोलन सुरू होणार आहे आणि आज त्याचा ट्रेलर बीडमध्ये दिसून आला। आज मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये मराठा इशारा सभा घेतली होती आणि या इशारा सभेत सुद्धा हजारोंच्या संख्येने मराठा कार्यकर्ते जमा झाले होते। सरकारला जरांगे पाटलांनी 26 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय। 26 तारखेपर्यंत सरकारकडून कोणताही निर्णय जर आला नाही तर 27 तारखेला अंतरवाली सराटी सोडणार आणि मुंबईकडे कूच करणार असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। जरांगे पाटलांचा नेमका ॲक्शन प्लॅन काय आहे आपण पाहूयात। 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं। 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता अंतरवालीतून निघतोय। मी यायला मुंबईला, आपण भेटू घरापुढेच आहे मी। आणि तुला बढती मिळावं म्हणून पठ्ठा लढतोय। माझ्या जातीला विनाकारण जर टोकरीला ना मी सोडित ना देवेंद्र फडणवीस त्याच्या असले चिल्लर चाय करायला लावतो होय डीवायएसपीला। माय बापा हो, शेवटची फाईट आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा 2 वर्षानंतर पुन्हा एकदा तापणार याचीही झलक 29 ऑगस्टला चलो मुंबईचा नारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आणि याचीच झलक बीडच्या मांजरसुंब्यात मराठ्यांची ही इशारा सभा पार पडली। याच सभेतून मराठा समाजाला 29 ऑगस्टला मुंबईत धडकण्याचं आवाहन करण्यात आलंय। उपोषण करून मग आता फेस पडाय, शेवट फाईट आता सोडायचं नाही मैदान। याच इशारा सभेतून मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधला। भाजपच्या एकाही आमदार मंत्र्याला रस्त्यावर फिरू देऊ नका असा इशाराही जरांगेंनी यावेळी दिला। विनाकारण काही देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही। आज तुम्ही त्याच्यावर बोलता ना, आम्हाला आम्ही भोगू, आम्ही भोगू। पण कधी ना कधी जर सत्ता पलट झाला, जाऊन महाराष्ट्राच्या बाहेर जाशील, मी नाही सोडणार। मग हे चांगलं नाही। देवेंद्र फडणवीस साहेब, त्या बिचाऱ्या डीवायएसपीच्या हाताने का करू नको बाबा। तुला काय करायचं ते मी मुंबईत यायलो ना, मी यायलो मुंबईला, आपण भेटू घरापुढेच आहे मी। बघू एकदम एका माय एकदम विनाकारण नाही टाकायचं। मराठा जात ही शांत आहे आणि शांततेतच काम करत। लेकरा बाळाला माझा त्रास देऊ नका, विनाकारण कायदा सुव्यवस्था बिघडल असं काम तुम्ही कोणचं करू नका। तुम्हाला लईच कंड असा समजा तुम्हाला एखाद्याला, तर ते मुंडेचे आरोपी धरा, महादेव मुंडेचे ते दाखवा जरा धरून। आम्हाला सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातलेत। वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला होतील। ती डूळ आवलात माया घोषणा द्यायला बसली। माय बापा हो, शेवटची फाईट आहे, अशी जमून हाणायची। मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गुलाल टाकायचा, माग फिरायचं नाही। बस झालं, माग फिरा आता। 2 वर्षानंतर पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी चलो मुंबईचा इशारा दिला। यावेळी अवघ्या 2 दिवसांतच मुंबईत धडकण्याच्या सूचना मराठा समाजाला केल्या। 27 ऑगस्टला जालन्याच्या अंतरवाली सराटीतून निघणार, शहागड बीड मार्गे, पैठण संभाजीनगर मार्गे, अहिल्यानगर मार्गे, आळेफाटा पुणे। 27 ऑगस्टच्या रात्री शिवनेरी दर्शन आणि तिथेच मुक्काम। 28 ऑगस्टला माळशेज घाट, कल्याण मार्गे, वाशी मार्गे, चेंबूर मार्गे। 28 ऑगस्टचा रात्रीचा मुक्काम आझाद मैदान मुंबई। 29 ऑगस्टला मंत्रालयावर धडकणार। 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं। 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता अंतरवालीतून निघतोय। मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय।
आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण घरी यायचं. समाजाला डाग लागण्याचा एकही पाऊल मराठीने उचलायचं नाही. सगळ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. लोकशाही पद्धतीने कोणी आंदोलन केलं तरी मला असं वाटतं की त्याच्यावर पुढे आक्षेप घेण्याचं कारण नाहीये. मराठा समाजाकरता आमच्या सरकारने जे कार्य केलंय ते सर्वांना माहिती आहे. विशेषतः मराठा समाजाला आरक्षण देणारं आमचं सरकार आहे. 2 वर्षांपूर्वी मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाचं वादळ मुंबईत धडकलं होतं. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मुंबईच्या वेशीवरूनच म्हणजेच वाशीतून हे वादळ मागे धाडण्यात यश आलं होतं. आता मुख्यमंत्री पदाची खुर्ची देवेंद्र फडणवीसांकडे आहे. जरांगेंचा यावेळीचा मुंबई मोर्चा हा उत्तर महाराष्ट्रातून मुंबईच्या दिशेनं सरकणार आहे. आता कुठे जायचंय? मुंबईला जायचंय. आता कुठे जायचंय? मुंबईला जायचंय. कोण म्हणतंय देत नाही? मुंबईला कशाला? आरक्षण हा घ्यायला दिलंय की आधी कागदपत्र दिलं ते सगळ्यांना दिलं. कागदपत्र दिली. कागदपत्र अंमलबजावणी केली नाही. अंमलबजावणी झालेली नाही पूर्ण. जे कागदपत्र मिळाली अंमलबजावणी. कागदपत्र म्हणजे सगळे सोयरे नातेवाईक हे जे आमचे जरांगे पाटलाची जी मागणी आहे ती मागणी आणखी मंजूर केलेली नाही. कुठं? मुंबईला काय काम आहे? आरक्षण घ्यायला. नाचायला मी लागलो. नाचायला होतो म्हणलं. काय नाचाय मी लागलो. नाचून तर जावं लागत. बोलूच देणार नाही का तुम्ही? काय अडचण काय? आम्ही बीड जिल्हा पाटोद तालुका आदर्श गाव चुंबळी. तर आम्ही आरक्षण दोघजण बाबा सख्खे सोयरे आहेत आणि छाती ठोकपणे आम्ही आरक्षणच आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईहून हलणारच नाही. यासाठी गावोगावी घोंगडी बैठका देखील होत आहेत. विरोधी आमदार तर सहभागी होतच आहेत, पण सत्ताधारी आमदार देखील जरांगेंच्या या आंदोलनाला समर्थन देत आहेत. त्यामुळे फडणवीस जरांगेंचं हे आंदोलन कुठे आणि कसं शमवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.